लोकसभा निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरे, सभा, मेळावे आणि जोर बैठका सुरू झाल्यात। ठाकरे गटाने सुद्धा लोकसभा निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। ठाकरे गटाने लोकसभेच्या 48 जागांपैकी 23 जागांवर दावा केलाय। शिरूरची जागा राष्ट्रवादीसाठी सोडून ईशान्य मुंबईच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे, तर अकोल्याची जागा वंचितला देण्याची तयारी सुद्धा ठाकरे गटाने दर्शवली आहे। रामटेक, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मावळ, शिर्डी, धाराशिव, कोल्हापूर, हातकणंगले, अकोला या 23 जागांवर ठाकरे गटाने दावा केलाय। आम्ही 23 जागांवर लढलो होतो। आम्ही 18 जागा जिंकल्या होत्या। संभाजीनगरची जागा फार थोड्या फरकाने आम्ही हरलो, म्हणजे 19। पुढच्या आठवड्यात आमची मीटिंग आहे, सगळे चर्चा करू आणि तुम्हाला सांगण्याची मागणी आहे। प्रत्येक जण आपल्या पक्षासाठी बोलणं साहजिक आहे ना। मी जागा मागणार नाही, मी जागा बोलणार नाही आणि इंडियाच्या बैठकीमध्ये जे ठरेल ते आम्हाला मान्य राहील। ठाकरे गटाने 23 जागांवर दावा केला असला तरी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हे मान्य होणार आहे का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकसभा निवडणुका आता काही महिन्यांवर आल्या, त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने लोकसभा निवडणुकांच्या मतदारसंघांवर दावे करायला सुरुवात केली आहे। मात्र या जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। इंडिया आघाडीत ठाकरे गटाने लोकसभेच्या 48 पैकी 23 जागांवर दावा केला, मात्र यावरून काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे। काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी ठाकरे गटाला डिवचलंय। पक्षफुटीनंतर नेमकी किती मतं आहेत हे सांगणं कठीण आहे, असा टोला निरुपम यांनी लगावला। तर निरुपम यांच्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिलंय। आउट ऑफ 48 23 सीटें आपको दे देंगे तो हम क्या लड़ेंगे। 1-1.5 सालों में शिवसेना पूरी तरह से बिखर गई। कोण आहेत ते? कोण आहेत ते जे बोलताय ते कोण आहे? त्यांना अधिकार आहे, त्यांच्याकडे काय पॉवर ऑफ अटर्नी आहे? इंडिया आघाडीत जागा वाटपाची अद्याप चर्चा सुरू झाली नाहीये, मात्र जागा वाटपाच्या आधीच नेत्यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीचं गणित बिघडण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीतील जागा वाटपाला आता गती मिळताना दिसू लागली आहे। काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांच्या राजधानी दिल्लीतल्या शासकीय निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते। माध्यमांमध्ये सुरू असलेल्या जागा वाटपाच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं सांगण्यात आलंय। जागा वाटप आणि उमेदवार ठरवण्याच्या दृष्टीनं काँग्रेसनं विभागवार अहवाल तयार केलाय। लवकरच उमेदवारांच्या नावानं अहवाल मागवण्यात येणार आहे। काँग्रेसनं महाराष्ट्रात किती जागा लढवायच्या यावर दिल्लीतल्या बैठकीत अंतिम निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मवियाच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे। और हमने स्टेट में यही कहा था कि मेरिट के आधार पर बीजेपी को सत्ता के बाहर करना, यही हमारा दायित्व और मेरिट के आधार पर सीट शेयरिंग हो। वंचितला इंडिया आघाडीत घेण्याचा निर्णय हायकमांड आणि उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती नाना पटोलेंनी दिली आहे। त्यांचं शिवसेनेशी चर्चा सुरू आहे आणि त्यांच्याबद्दलचाही निर्णय उद्धव ठाकरे साहेब असतील, आमचा हायकमांड असेल, जेव्हा बसल्यानंतर त्यांचाही निर्णय होईल। मात्र उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ काँग्रेसच्या संजय निरुपम यांना सोडायला ठाकरेंनी नकार दिल्याचं कळतंय। त्यामुळे जागा वाटपावरून मवियात खटके उडण्याची चिन्ह आहेत। भाजपनं राज्यात लोकसभेसाठी मिशन 45चा नारा दिला। यानंतर बारामतीवर भाजपचं विशेष लक्ष असून अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाला। त्यामुळे बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी आगामी निवडणूक सोपी नाही। त्यातच कर्जतच्या शिबिरात अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली। बारामती हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो। शिवाय शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी आपण गेल्या 10 वर्षात बारामतीतल्या स्थानिक राजकारणात लक्ष घातलं नाही असं वक्तव्य केलं। त्यामुळे अजितदादांची धास्ती आणि बारामतीत केलेली वस्ती अशी खासदार सुप्रिया सुळे यांची अवस्था झाली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडेपर्यंत आपण 10 महिने बारामतीत राहणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। एप्रिलमध्ये माझं इलेक्शन आहे आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे, त्याच्यामुळे पुढचे 10 महिने जरा रामकृष्ण हरी। मी तर मतदान विस्तवर मुंबईला गाडी आणतच नाही। आता काय सांगायचं यार, पण तुमच्याही लक्षात आलं असेल ही धोका आहे। आता इकडे तिकडे जायचं नाही, पहिले जान बची लाखो पाय, पहिले मतदारसंघ जिंकला तर देशाचं नेतृत्व आहे। त्यामुळे बारामतीतला काका विरुद्ध पुतण्या हा संघर्ष खऱ्या अर्थानं तीव्र होणार आहे। तसंच बारामती लोकसभेची निवडणूक सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाचा कस लावणारी ठरणार आहे। गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। विकास कामं आणि अन्य काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर ही भेट झाल्याचं कळतंय। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना आता उधाण आलंय।
कारण राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षभरातली ही 6वी भेट आहे। ऐन लोकसभा निवडणुकाच्या तोंडावर राज ठाकरे आणि शिंदे यांच्या भेटीमुळे नव्या राजकीय समीकरणांची जोरदार चर्चा रंगली आहे। ही चर्चा सुरू असताना शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय। फेब्रुवारीत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात असा दावा शिरसाटांनी केलाय। जानेवारी हा महिना संपल्यानंतर जे काही घडामोडी होती लोकसभेच्या अनुषंगाने, त्याच्यामध्ये राजसाहेब जरी आमच्याकडे आले किंवा आम्ही राजसाहेबाकडे गेलो तर त्याच्यामध्ये काही चुकीचा अर्थ काढायचा काही संबंध येत नाही। यावेळी ठाकरे बंधू एकत्र येणार नसल्याचं भाकीत शिरसाटांनी वर्तवलंय। उद्धव ठाकरे साहेब राजसाहेबांच्या बरोबर करणार नाही, त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये कोणाची हिस्सेदारी नको। शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटी वारंवार होत आहेत, त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र शिरसाट यांनीही त्याला दुजोरा दिला, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील 2 ज्येष्ठ नेत्यांमुळे लोकसभा निवडणूक लढण्यावरून कलगीतुरा रंगला। छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह चंद्रकांत खैरे, अंबादास दानवेंनी धरला, त्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये खटके सुद्धा उडाले। मात्र या वादानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर छत्रपती संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। या बैठकीनंतर चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांची ठाकरेंनी समजूत काढल्याची चर्चा आहे, कारण खैरे आणि दानवे खेळीमेळीच्या वातावरणात एकत्र आले। हसत खेळत त्यांनी एकमेकांचं स्वागत केलं। उद्धव ठाकरे यांच्यासाठी तयार झालेल्या वॅनिटी व्हॅनचं पूजन खैरेंनी केलं। यावेळी छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक लढण्याबाबत कुठलाही वाद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आम्ही शिवसेनेत आहोत, आदेश पाळणारे आहोत। शिवसेना पक्षप्रमुख किंवा मान्य बाळासाहेबांच्या वेळेस सुद्धा त्यांनी आदेश दिला ना तर आम्हाला ते तंतोतंत ते अगदी शिरसावून असतो। संघटना एक असते, संघटनेसाठी एक जीवाने काम करावं लागतं। संघटनेचा प्रश्न आहे हा, उमेदवारी काय हा पक्षप्रमुखाचा विषय असतो। खैरेची समजूत कदाचित वरच्यांनी काढली असावी, एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही। लोकसभा निवडणुकीआधी खैरे आणि दानवे या 2 नेत्यांमधला संघर्ष मिटल्यानं ठाकरे गटाला दिलासा मिळालाय। लोकसभा निवडणुकांच्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे। महायुतीने लोकसभेसाठी मिशन 45चा नारा दिला। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे दौरे जाहीर झाले। महायुती 48 जागांवर एकत्रितपणे लढणार असल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय। मात्र यावरून महाविकास आघाडीनं सत्ताधारी महायुतीतील शिवसेना आणि अजित पवार गटावर निशाणा साधलाय। शिंदे आणि अजित पवार गटाला कमळाबाईच्या पदराखाली जावं लागणार असल्याची बोथरी टीका संजय राऊतांनी केली, तर वडेट्टीवारांनीही राऊतांच्या सुरात सूर मिसळला। भाजपाला राज्यामध्ये 288 जागा कमळावरच लढायच्या आहेत। ही आता मोहरे आहेत, ही मोहरे खेळतायत। कमळाबाईच्या पदराखाली जावंच लागेल, त्यांना कमळामध्येच विलीन व्हावं लागेल आणि कमळावरचे भुंगे म्हणून त्यांना भुंगू करत फिरावं लागेल कमळावर। लोकसभा निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडी आणि महायुतीतल्या नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवरून राजकीय फटाके वाजू लागल्याचं या निमित्तानं समोर आलंय। राम जन्मभूमीच्या सोहळ्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना देण्यात आलंय। या सगळ्या बातम्या सुरू असताना त्यातच ठाकरे गटाकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात आलेली होती। लोकार्पणाच्या निमंत्रणावरून राजकारण तापलेलं असताना एक मोठी बातमी आली। अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण पाठवण्यात आलंय। याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनाही कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवण्यात आलंय। राम जन्मभूमी न्यासानं ज्या निमंत्रण पत्रिका कुरिअर केल्या त्यात या सर्व नेत्यांची नावं आहेत। अयोध्येच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्या ठिकाणी जाणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आगामी निवडणुकांच्या तोंडावर आयाराम गयारामांची संख्या वाढली आहे। एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचं हे प्रमाण वाढत जाणार आहे। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात सुद्धा जोरदार इनकमिंग सुरू झाले। पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना गट आणि भाजपमधल्या काही पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला। यावेळी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह पाचोरा इथल्या स्थानिक नेत्या वैशाली सूर्यवंशी उपस्थित होत्या। यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व नेत्यांचं स्वागत केलं। यावेळी ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं। सत्तेची भीती वाटत असेल तर ती उलथवली पाहिजे असं वक्तव्य ठाकरेंनी केलंय। सत्तेला घाबरणार असाल तर काय उपयोगाचं नाही। जर भीती वाटत असेल तर अशी सत्ता ही उलथवलीच पाहिजे आणि ती उलथवण्यासाठी आपण काम करतोय। आगामी वर्ष लोकशाहीचं जावो अशा शुभेच्छाही ठाकरेंनी दिल्या। या नवीन वर्षात हे नवीन वर्ष आणि त्याच्यानंतर सगळी पुढची वर्ष ही आपल्या संपूर्ण देशाला आनंदाची, उत्साहाची, भरभराटीची आणि लोकशाहीची जाऊ।
निवडणुकांच्या तोंडावर शिंदेंची शिवसेना आणि भाजपमधल्या पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशानं ठाकरे गटात उत्साह वाढल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसनं नागपुरातील महारॅलीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकींचं रणशिंग फुंकलं. काँग्रेसच्या 138व्या स्थापना दिनाच्या निमित्तानं नागपुरात सभा घेत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंनी भाजप आणि मोदींवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधींच्या या टीकेनंतर तात्काळ देवेंद्र फडणवीस माध्यमांच्या समोर आले. त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसच्या महारॅलीत गर्दीच नसल्याचा दावा फडणवीसांनी केला. त्यामुळे सूक्ष्म रॅली म्हणत फडणवीसांनी काँग्रेसच्या रॅलीची खिल्ली उडवली. या टीकेला काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलंय. आता याला महारॅली म्हणतात येतो, कारण ती महा नव्हतीच, ती सूक्ष्म रॅली झाली. फडणवीस साहेबांचा चष्मा रिडिंगचा चष्मा आहे, जवळचा चष्मा आहे, लांबचा चष्मा नाही आहे. त्यामुळे फडणवीस साहेबांना त्यांच्या चष्म्यातून जवळचं दिसलं असावं. रॅली खूप लांब होती. काँग्रेसनं नागपुरातल्या सभेतून भाजप विरोधात रणशिंग फुंकलं. या सभेत राहुल गांधींनी जातीय जनगणनेसह विविध आश्वासनं दिली. त्यामुळे जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येईल तसतसा काँग्रेस आणि भाजपमधला संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. उद्योगपती गौतम अदानींवरून देशाचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी अदानींच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करतायत. मात्र अशातच इंडिया आघाडीतील प्रमुख नेते शरद पवार यांचीही अदानींशी जवळीक लपून राहिलेली नाहीये. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री उशिरा उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. गौतम अदानी स्वतः शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचले. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात बंद दाराआड काही वेळ चर्चा झाली. गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट का घेतली, या भेटीमागे नेमकं कारण काय हे अजून स्पष्ट नाहीये. या भेटीमागे विविध अर्थ लावले जात असून राजकारण सुद्धा तापलंय. त्यांच्या भेटीवर आम्ही बोलायचं, आम्ही काही खिडकीला कान लावून थोडी बसलो होतो चर्चा ऐकायला. काय चर्चा आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा संबंध काय? अडाणी हा काही कळीचा मुद्दा नाही. माननीय शरद पवार आणि गौतम अडाणी यांचे फार जुने संबंध आहेत. खरं तर अदानी शरद पवारांची काल भेट घेतली, त्याच्यामागचं काय आहे? कोणी अदानी पवारांची भेट घेतली ते ना मला माहिती. काल पवार साहेब खूप लोकांना भेटले. धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना द्यायला उद्धव ठाकरेंचा विरोध आहे. उद्धव ठाकरे यांनी त्याविरोधात मोर्चा सुद्धा काढला होता. त्यामुळे अदानी आणि पवार भेटीमागे हा मुद्दा असू शकतो का अशी चर्चा रंगली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी लढा पुकारला. या लढ्याअंतर्गत जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिला. 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून जरांगे मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. या आंदोलनासाठी परवानगी मिळाली नाही तर फडणवीसांच्या दारात आंदोलनाचा इशारा जरांगेंनी दिलाय. अडवलेच आणि असा काही प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जाऊन बसू. सगळेचे सगळे, नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी. मुंबईतील सर्व मैदानं लागणार असल्याचं म्हणत जरांगेंनी सरकारला गर्भित इशारा दिला. मुंबईतले सगळेच ग्राउंड लागणार आहेत जवळपास सगळे. कारण आता एवढा 2-3 कोटी समाज बसायचा आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा पुनरुच्चारही जरांगेंनी केलाय. 20 जानेवारीला मराठे मुंबईकडे निघणार, येताना आरक्षण घेऊन येणार. दिवस किती लागू. मराठ्यांचं आंदोलन शांततामय आणि लोकशाही मार्गाने होणार असल्याचं जरांगे म्हणाले. मराठा समाजाचं वादळ मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मुंबईत धडकणार आहे. जरांगे मुंबईत 26 तारखेला धडकण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक कामाला लागले. मुंबईत कोणत्या मैदानात उपोषण करायचं हे ठरवण्यासाठी जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळानं मुंबईत मैदानांची पाहणी केली. मुंबईत मनोज जरांगे पाटील उपोषण करणार आहेत. त्यावेळी 3 कोटी मराठा समाज बांधव मुंबईत येण्याचा दावा केला जातोय. परिणामी शिवाजी पार्क मैदान, आझाद मैदान आणि बीकेसीतल्या मैदानाची शिष्टमंडळाकडून पाहणी करण्यात आली. त्यानंतर आता मुंबई पोलिसांकडे मैदानासाठी रीतसर मागणी केली जाणार आहे. 3-4 मैदानाची पाहणी करणार आहे, त्यानंतर मार्ग पाहणार आहे आणि हे सगळा रिपोर्ट घेऊन आम्ही पाटलांकडे देणार आहे. दादांना उपोषण करण्याची वेळ येऊ नये, राज्य सरकारने त्याच्या अगोदर दिलं तर ती विजय सभा त्या मुंबईमध्ये चालली. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण करण्याची भूमिका घेतल्यानं राज्य सरकारची एक प्रकारे कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता हे आंदोलन कितपत यशस्वी होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्राला शनिवारी 7वी आणि मुंबईला जोडणारी 5वी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. जालना मुंबई वंदे भारत रेल्वे शनिवारपासून धावणार आहे.
पंतप्रधान मोदी या वंदे भारत एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे हिरवा झेंडा दाखवतील। मात्र पंतप्रधान मोदींनी या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्याआधी एमआयएमनं रेड सिग्नल दाखवलाय। एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर जाऊन गोंधळ घातला। रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी कार्यकर्ते रेल्वे स्थानकात ठिय्या मांडून बसले। वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकार्पणाच्या निमंत्रण पत्रिकेवर खासदार इम्तियाज जलील यांचं नाव नसल्यानं एमआयएमचे कार्यकर्ते संतप्त झाले। यावरून खासदार जलील यांनी इशारा दिलाय। रेल्वे आणि एअर कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत मी लोकसभेमध्ये उचललेलं आहे। हे घाणेरडी राजनीती करत असेल, तुम्हाला करायचं असेल, मग मी माझा दणका काय आहे ते तुम्हाला उद्या रेल्वे स्टेशनला दाखवणार आहे। आता शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या वेळी खासदार जलील आणि एमआयएमचे कार्यकर्ते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। नाशिकमधील मनमाडच्या अंकाई किल्ला परिसरात सध्या एका खड्ड्याची चर्चा आहे। इथल्या अंकवाडी शिवारातल्या खड्ड्याचं सगळ्यांनीच लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि एका शेतात हा खड्डा आढळून आलाय। त्याचं झालं असं की मनमाडजवळ असलेल्या अंकवाडे इथं युवराज राजाराम धिवर यांनी शेतात नांगरणी केली। नांगरणी करताना त्यांच्या शेतात अचानक एक खड्डा दिसला। त्यांनी तात्काळ ग्रामसेवक आणि तलाठी यांना खड्ड्याविषयी माहिती दिली। तसंच पुरातत्व विभागालाही माहिती देण्यात आली। पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणी करून अहवाल देतील तेव्हा हे भुयार कसलं याबद्दलची माहिती देण्यात येईल। जे नांगरत असताना अचानक खड्डा पडला नांगरणी करताना, ते जुन्या काळातले काही असू शकतं, काय सांगता येत नाही। पुरातत्व विभागाचे जे काही अधिकारी असतील ते येऊन पाहणी करणार आहेत। पुरातन काळातील एखादा भुयार वगैरे मध्ये असू शकतो, तसं आपल्याला काही सांगता येणार नाही। संबंधित विभागाचे अधिकारी येऊन आपल्याला माहिती देतील। शेतात खड्डा आढळला असून तो भुयारी मार्ग असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली। त्यामुळे हे भुयार पाहण्यासाठी परिसरात गर्दी होतीये। अंकाई किल्ला परिसरात अनेक भुयारी मार्ग असल्याचे जुने जाणकार सांगतात। राज्यातील 15 जिल्ह्यातल्या 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला। महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75% कमी पाऊस झाला। त्या भागात दुष्काळ जाहीर केला गेला। आता दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकारनं एक दिलासा दिला। राज्यातील पीक कर्ज वसुलीसाठी महसूल विभागानं स्थगिती दिली आहे। दुष्काळ आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या 40 तालुक्यांमध्ये तसंच इतर तालुक्यातल्या 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता। मात्र आता या भागातील पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। जमीन महसुलात सूट देण्यात आली आहे। सहकारी कर्जाचं पुनर्गठन होणार आहे। कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5% सूट मिळेल। विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सुद्धा सूट मिळणार आहे। रोयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे। आवश्यक तिथं पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर केला जाईल। कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करण्याचे आदेश दिलेत। हा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। या निर्णयानुसार विविध सवलतीपोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागाने उचलावा, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा असं आवाहन करण्यात आलंय। प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज हे त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यानं सतत चर्चेत असतात। नुकताच जळगावात इंदोरीकर महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये जोरदार फटकेबाजी करत लक्ष वेधून घेतलं। जळगावातील महाबळ परिसरात नगरसेवक जितेंद्र मराठे यांच्या वतीनं इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात इंदोरीकर महाराज बोलत होते। यावेळी आपण नेहमी खरं बोलत असल्याचं इंदोरीकर यांनी म्हटलं। एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो, बस एवढाच गुण आहे, त्याची खरं भोगीतो। त्याचवेळी खरं बोलण्याबद्दल जे सहन करावं लागतं त्यावरही इंदोरीकरांनी भाष्य केलंय। सगळ्यांचे घोडे मी एकटाच खातो, असा माणूस राहिला नाही का त्यानं मला शिवाय दिल्या नाही। इंदोरीकर महाराज हे कीर्तनातून समाज प्रबोधन करत असतात। ते आपल्या मिश्किल भाषेत समाजातल्या नकारात्मक गोष्टींवर निशाणा साधतात। मात्र पुत्रप्राप्तीबाबत केलेल्या वक्तव्यावरून ते वादात सुद्धा सापडले। मकर संक्रांत म्हटलं की पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे। मात्र पतंगासोबत लागणारा प्रतिबंधित नायलॉन मांजा हा पक्षी, प्राणी आणि नागरिकांसाठी जीवघेणा ठरतोय। पतंगोत्सवासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी असून सुद्धा त्याची छुप्या पद्धतीनं सर्रास विक्री होते। याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजा विरोधात कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली। नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर नाशिक पोलिसांनी तडीपारीसारखी कारवाई सुरू केली आहे। तर नायलॉन मांजा बनवणं, विक्री करणं अशा सगळ्या साखळी विरोधात
संघटित गुन्हेगारी म्हणून मोक्कासारखी कारवाई देखील नाशिक पोलिसांकडून केली जाणार आहे। वारंवार विक्री करणारे जे लोक असतील त्यांचं रेकॉर्ड चेक करून आम्ही तडीपारची कारवाई या ठिकाणी सुरू केलेली आहे। त्याच पद्धतीने वेगवेगळे क्रिमिनल आणि ह्या प्रमाणात जर वापर करणाऱ्यांमध्ये जर चेन आम्हाला या ठिकाणी आढळून आली तर त्यांचे देखील रेकॉर्ड करून मोक्याची कारवाई देखील आमची प्रस्तावित आहे। दुसरीकडे अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या 2 तरुणांना ताब्यात घेतलं। यावेळी तरुणांकडून 30हून अधिक मांजाचे बंडल जप्त करण्यात आले। दिवसागणिक रस्ते अपघातांची संख्या वाढत चालल्याचं पाहायला मिळतंय। बहुतांश अपघातांमागे भरधाव वेग हे एक प्रमुख कारण असतं, ज्यात निरपराधांना आपला जीव गमवावा लागतो। शुक्रवारी पुण्यात असाच एक विचित्र अपघात झाला। नवीन कात्रज बोगद्यात अपघात झाला असून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 5 गाड्या एकमेकांना धडकल्यात। बोगद्यातून जाताना एका गाडी चालकानं अचानक ब्रेक दाबल्यानं हा अपघात झाला। साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका गाडीनं अचानक ब्रेक दाबल्यानं त्याच्या मागे असणाऱ्या 4 गाड्या एकमेकांवर आदळल्या। नवीन कात्रज बोगद्यात शुक्रवारी दुपारी दुरुस्तीचं काम सुरू होतं, यावेळी हा अपघात झाला। या अपघातात एक महिला जखमी झाली आहे तर वाहनांचं मोठं नुकसान झालंय। तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या। दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18।